मंडळी नमस्कार. अजित पवारांची चर्चा आज फारच रंगात आहे. दादा गल्लीत गेले की चर्चा दिल्लीत होऊ लागते आणि दादा दिल्लीत गेले की अस्वस्थता गल्लीत पसरू लागते. काय गुण आहे मला कळलं नाही. काय गुण आहे आणि काय गूढ आहे हे पण मला अजून फारसं कळायचं राहिलंय. हे गूढ उलगडायचा प्रयत्न मी करतोय आणि तेच गूढ तुमच्यासमोर उघडं करता येईल का याचा विचार करतोय. दिवाळीच्या काळात दादा आपल्या गल्लीत होते, म्हणजे गोविंदबाग, काटेवाडी, आपलं घर या भागात फिरत होते. कधी सुप्रिया सुळे दादांच्या घरी जाऊन आरती ताट घेऊन त्या भाऊरायाची ओवाळणी करत होत्या, तर कधी दादा आपल्या काकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या आनंदामध्ये सहभागी होत होते. दादांचं एक बरं आहे, आपल्या काकांनी जे दुःख अनेकांच्या वाट्याला दिलंय ते दुःख काकांच्या वाट्याला शेवटच्या क्षणात येऊ नये याचं काळजी दादा घेत आहेत. कित्येक घरं फोडली हो काकांनी, कित्येक घरं फोडली. भावापासून बहीण तोडली, बहिणीपासून भाऊ तोडला, काकापासून पुतण्या तोडला, भावापासून भाऊ तोडला. पुतण्या काकांच्या मध्ये संघर्ष, काका काकांच्या मध्ये संघर्ष, भावा भावांच्या मध्ये संघर्ष, घराघरात संघर्ष, प्रत्येक ठिकाणी संघर्ष. काकांची ही कृत्य काकांच्या वाट्याला पुढे उतारवयात येतील असं कधी वाटलं नव्हतं, पण दादांच्या रूपानं काकांच्या वाट्याला तेच दुःख आलं. बहिणीपासून भाऊ दूर गेला, काकापासून पुतण्या दूर गेला, आजोबापासून नातू दूर गेला. आणि हे दूर गेलेलं दुःख काकांना कौटुंबिक दुःख वाटू नये यासाठी दादा काळजी घ्यायला काकांच्या घरी, काकांच्या गल्लीत गेले आणि दिल्लीत चर्चा सुरू झाली. दादा पश्चाताप करतायत. दादा तिथून उठले, दादा मुंबईत आले, मुंबईतून दिल्लीत गेले, दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आणि मग चर्चा गल्लीत सुरू झाली. दादा अमित शहांना सांगायला गेलेत की आता मी काय तुमचा नाही, मी काकांचा. चिडवी मेरी पडवी मेरी, दादा गेले पश्चातापालाच गेले असं बोललं जात आहे. दादा दिल्लीत गेल्यावरती दादा नाराज आहेत, दादांना चालणार नाही, दादा परत येणार आहेत अशी चर्चा सुरू झाली. एवढंच काय, दादा परत येणार अशा अवया देखील उठल्या. माझा एक प्रश्न असा आहे, दादा खरंच परत जायचं ठरवले तर दादांसोबत कोण कोण जाईल? कोण कोण जाईल? म्हणजे आता सत्तेची ऊब सोडून दादांसोबत परत जाणाऱ्यांची संख्या किती असेल? म्हणजे शरद पवार आणि अजित पवार महाराष्ट्राची अशी ताकद आहेत का की जे महाराष्ट्रातल्या 30-40 आमदाराच्या बंडाला असा उभ्या उभ्या संपवू शकतील? म्हणजे खरं तर असतं कसं, महाराष्ट्रातल्या नेत्यांची ताकद ही त्याच्या सोबत जोडलेल्या अन्य नेत्यांच्यामुळे आणि कार्यकर्त्यांच्यामुळे असते. कार्यकर्त्यामुळे नेत्याला ताकद मिळत असते आणि नेता सत्तेत येत असतो. मग सत्तेत आलेला नेता कार्यकर्त्यांना ताकद देत असतो. अशी ती एकमेकांना ताकद देण्याची पद्धत असते. सगळेच आमदार निघून गेले तर मग ताकद ती उरली काय असा प्रश्न आम्हाला पडतो. दादा जाणार 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 अशी चर्चा सुरू होते, पण खरी गोम अशी आहे, दादा दिल्लीत गेले कशाला? दादा गल्लीत गेले कशाला? दादा गल्लीतून दिल्लीत गेले कशाला? दादा गल्लीत गेले कशाला हे सुरुवातीला मी सांगितलंय. उगीच दुःख वाटायला येऊ नये, उगाच वाईट वाटू नये यासाठी दादा गल्लीत गेले. म्हणजे कसं असतं, काही आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाचं आपण ऐकतो की उगाच त्याला दुःख वाटायला नको म्हणून बोलत असतो. काही गोष्टी समजून सांगायला पण जात असतो की काही ठेवलं नाहीये तुमच्या त्या खेळामध्ये, चला आता नव्या गोष्टी स्वीकारा. जसं पोरं आपल्या म्हाताऱ्या झालेल्या वडिलांना सांगतात ना, किती दिवस इथंच राहणार आहात, इथे वैद्यकीय सुविधा मिळत नाही, डॉक्टरांकडे जाता येत नाहीत, तुम्हाला आता आमच्यासोबत शहरात यावं लागेल, नोकरीच्या निमित्ताने आम्ही एकत्र राहतोय, तुम्ही ऐकत नाहीत, आम्ही सारखं सारखं येऊ शकत नाहीत, एवढ्या सुट्ट्या मिळू शकत नाहीत, तर मग चला ना शहरात राहायला. नाही मला नाही जमायचं म्हणून माणूस गावातच राहतो. मग गावात बोंब उठते, पोरं विचारत नाहीत, पोरं बघत नाहीत, ही अशी बोंब उठते. त्यापेक्षा तुम्ही चला आमच्यासोबत, आमच्यासोबत राहा. पण म्हातारा ऐकत नाही, मी इथंच राहणार, मला इथंच राहिलं पाहिजे असं म्हणतं आणि एकटं राहायला सुरुवात करतं. 2-3 वेळेला पोरगं जाऊन सांगतं, बाबा चला, बाबा चला, दादा चला, पण ते ऐकायला तयार नसतात.
असंच दादा समजून सांगायला गेले होते का? तुम्ही जो खेळ मांडलेला आहे तो खेळ काही खरा नाही आहे. हा खेळ तुमचाही खेळ करून जाईल, आमचाही खेळ करून जाईल, त्यांचाही खेळ करून जाईल ज्यांना सोबत घेतलंय. बरं, त्यांचा आधीच झालाय. ज्या उभाठाला तुम्ही सोबत घेतलाय त्यांचा खेळ आधीच झालेला आहे. कशाला या खेळ करण्याच्या नादाला लागणार? आता खेळ करून 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 आपलं आता खुळखुळा झालेला आहे या खेळामध्ये. आता या लोकांचा खुळखुळा करण्यापेक्षा, स्वतःचा खुळखुळा करून घेण्यापेक्षा आमच्या सोबत चला हे सांगायला कदाचित दादा गेले असतील. बरं, ते सोडा, त्याची चर्चा वेगळी केली, हा भाग वेगळा. मग दादा दिल्लीत का गेले? यांना भेटले आणि त्यांना भेटून काय सांगितलं? दिल्लीत हे सांगायला गेले असतील की आमच्या काकाला आम्ही सांगून आलो, पण काकाची काय ऐकायची तयारी नाही आहे. आता तुम्हाला जे करायचंय ते करा बाबा, जे करायचंय ते करा. काढा शेवटी शिखर बँकेच्या फाईल काढा. काय काय झालंय ते बघा, कोणकोणत्या कारखान्यात काय काय गडबड झाली आहे ते बघा. आणि शेवटी आमचे काका फाईल दाखवल्याशिवाय हलत नाहीत, कारण ते इंदिरा गांधींच्या सोबत काम केलेले आहेत. इंदिरा गांधी फाईल दाखवायच्या आणि आपली कामं करून घ्यायच्या. इंदिरा गांधींनी पुलतचं सरकार कसं बरखास्त करून टाकलं होतं आणि मग त्यानंतर कसं शरद पवारांना परत एकदा काँग्रेस पक्षात घेतलं होतं, काही वर्ष तसंच ठेवलं होतं, मग पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं. तसं आता तुम्ही सुद्धा त्या फाईल बाहेर काढण्याची वेळ आली आहे. एकदा त्या फाईल बाहेर काढल्याच पाहिजेत. आणि आता माझं नक्की झालंय, आता मी काकांच्या सोबत जाणार नाहीच आहे. आता मी माझा पक्ष चालवणार आहे. होईल थोडासा त्रास, होईल थोडीशी बदनामी, हे सांगायला दिल्लीला गेलेले असू शकतील. कारण काका गप्प बसल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शांतता पसरू शकत नाही. बघा तुम्ही, काका जे बोलतात त्याच्या विपरीत करतात. परवा काका म्हणाले मी जातीपातीचं राजकारण करत नाही, धर्माचं राजकारण करत नाही, पण एक स्फोट मात्र जास्त सांगतो. राजू शेट्टीची जात काढतो, देवेंद्र फडणवीसांची जात काढतो, प्रत्येकाच्या जातीची आठवण त्यांना करून देतो, धर्माची आठवण करून देतो. मग मुसलमानांच्या वरतीच आरोप का होतो असाही प्रश्न विचारतो. माझेही दाऊद सोबतचे संबंध जोडल्याचं सांगू शकतो. जेव्हा हसन मुश्रीफांच्या वरती आरोप होते तेव्हाही मुस्लिमांचं कार्ड खेळतो. जेव्हा नवाब मलिकांच्या वरती आरोप होते तेव्हाही मुस्लिमांचं कार्ड मी खेळतो. पण काका जातीपातीचं राजकारण करत नाही असं सांगत राहतात. काकांचं राजकारण नेहमी असंच राहिलंय. काकांनी राजकारणामध्ये अशा काही कंड्या काड्या सोडलेल्या आहेत की त्या काड्यांच्या करवी राजकारण पेटत आलंय. त्यामुळे काकांना गप्प करणं आवश्यक असतं. अशा वेळी आपल्या काकांना गप्प करण्याचे मंत्र कदाचित दादा सांगायला गेले असतील दिल्लीमध्ये. रावणाची लंका जाळायची होती तेव्हा बिभीषणाची गरज होती असं म्हणतात. रावणाचा अंत करण्यासाठी बिभीषणालाच रामाला जवळ घ्यावं लागलं होतं. जसंच प्रत्येक लढाईत आहे, जेव्हा एखाद्या दुष्टाचा अंत करायचा असतो, वाईट कर्माचं संपवायचं असतं, तेव्हा त्यांच्यातल्याच कुणातरी घरभेदीला सोबत घ्यायचं असतं आणि मग सत्याचा विजय होत असतो. मला इथे कुणाला रावण म्हणायचं नाहीये, कुणाला विभीषण म्हणायचं नाहीये, कुणाला राम म्हणायचं नाहीये. पण एखाद्या मोठ्या राजकीय शक्तीला संपवायचं असेल तर त्यांच्यातलीच एखादी राजकीय शक्ती आपल्या सोबत घेणं आवश्यक असतं. कदाचित ते दादा करत असावेत. आणि आणखी एक, दादा परत जाईल असा दावा करणाऱ्यांना मला सांगायचं आहे, लिहून घ्या माझ्याकडून, लिहून घ्या माझ्याकडून. दादांना खरंच पश्चाताप झाला आणि दादांनी परत जायचं ठरवलं तर दादांना आणलेल्यातले अर्धे सहकारी भाजपजवळ सोडून जावं लागेल, कारण ते दादा सोबत परत जाणार नाहीत. त्यामुळं इथं आणलेलं सोडून जाऊन रिकाम्या हातानं परत जाऊन दादांचा सन्मान तरी तिथे वाढेल का, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. कारण आता दादांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या जोखडातून मुक्त केलं आहे. त्यांचे कार्यकर्ते परत एकदा शरद पवारांच्या जोखडात जायला तयार होतील की भाजपच्या सोबत राहतील, याचाही विचार करण्याची वेळ जवळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.